म्हणजे आता सिनेमाचा कॅप्टन असं आपण म्हणतो, की बाबा या शिपचा कॅप्टन कोण आहे? तर दिग्दर्शक आहे असं दिग्दर्शक म्हटलं जातं. मग कार्यकारी निर्माता सुद्धा त्या कॅप्टन्सीमध्ये असतोच ना? असतोच ना. कारण तो म्हणून तर म्हटलं ना, की दिग्दर्शक हा क्रिएटिव्ह बाजू बघतो आणि कार्यकारी निर्माता हा बजेटच्या अनुषंगाने ते कसं त्याचा क्रिएटिव्हिटी कशी ती उतरवायची किंवा त्या बजेटमध्ये कशी बसवायची. काय होतं, की कुठलंही म्हणजे आपण चित्रपट असंच न विचार करता कुठलंही प्रॉडक्ट करताना म्हणजे आपण खरं तर चित्रपटाच्या बाबतीत विचार फार कमी वेळेस होतो, असं माझं म्हणणं आहे, की तुम्ही एखादी वस्तू बनवतायत विकण्यासाठी म्हणजे अगदी आपण उदाहरण घेतलं बिस्किटचा पुडा ₹5 ला पण विकतो. तो जेव्हा तो फॅक्टरीमध्ये तयार होतो, त्यावेळेस तो असा विचार करत नाही, की जे काय होईल ते एक चांगल्या क्वालिटीचा पिक्चर आपला तो बिस्किट बनवायचा आहे आपल्याला आणि ते बघू आपण कितीला विकलं जातं, असा विचार होत नाही. त्यांचं ठरलेलं असतं, की पहिल्यांदा मला हा ₹5 ला विकायचा आहे. मग याची प्रोडक्शन कॉस्ट माझी ₹3 कंपल्सरी राहिली पाहिजे. हे गणित जसं प्रत्येक क्षेत्रात मांडलं जातं ना, तसं आपल्या क्षेत्रामध्ये दुर्दैवाने तेवढ्या स्ट्राँगली ते मांडलं जात नाही. हं, हं. ते जर योग्य पद्धतीने मांडलं गेलं, योग्य पद्धतीने त्याच्यावरती विचार केला गेला आणि तेवढा वेळ त्याला दिला गेला, ठरलेल्या बजेटमध्ये चित्रपटाची निर्मिती नक्की होऊ शकते. हे आम्ही बऱ्याचशा चित्रपटांमध्ये करून दाखवलं आहे. त्याचं एक योग्य उदाहरण म्हणजे म्हणजे योग्य उदाहरण म्हणजे कापूस कोंड्याची गोष्ट हा चित्रपट आम्ही केला होता. मला निर्मात्यांनी अगोदरच सांगितलं होतं, की "प्रवीण मी वर्ष घालवलं ह्या सगळ्या गोष्टींसाठी. प्रत्येक गोष्टींचा बारीक-बारीक विचार करून आम्ही योग्य ते बजेट तयार केलेलं आहे आणि एवढेच पैसे जेवढे आमच्याकडे पैसे आहेत तेवढ्या बजेटमध्येच ती फिल्म संपवायची आहे मला. त्यामुळे हे बजेट आहे आणि यामध्येच आपल्याला संपवायचं आहे. आनंदाची गोष्ट ही होती, की त्याचे जे माझे प्रोड्युसर होते, भोसले सर म्हणून, तेही अतिशय उत्तम निर्माते असल्यामुळे आणि त्यांनी पूर्ण विचार केलेला असल्यामुळे आणि त्यांनी आमच्यावरती विश्वास जो टाकलेला होता, दिग्दर्शकावरती असेल किंवा अ, कार्यकारी निर्माता म्हणून माझ्यावरती असेल. त्यामुळे काय झालं, की आम्ही जे काही प्लॅन केलं होतं, त्या प्लॅनप्रमाणे तेवढ्या दिवसांमध्ये त्याच पद्धतीमध्ये आणि ठरलेल्या बजेटमध्ये आम्ही ते चित्रपट संपवू शकलो. अच्छा. नाहीतर अनेक उदाहरणं आहेत, की बजेट एक ठरलेलं असतं. फायनल जेव्हा चित्रपट होतो त्यावेळेस त्याचं डबल किंमत झालेली असते आणि मग निर्माता नुकसान तर सोसण्यास म्हणजे म्हणजे असंही म्हणता येईल का, म्हणजे कार्यकारी निर्माता हा जो सगळ्यांचं सगळं सांभाळणारा असतो. त्याच्यामध्ये त्याच्या त्याने जे ठरवलेलं बजेट आहे, त्याच्यामध्ये बसण्यासाठी म्हणून त्या दिग्दर्शकाची पण तेवढीच साथ असणं तेवढीच आवश्यक साथ आहे असणं आवश्यक आणि या आहे. सगळ्या नक्कीच.